Hello guys, welcome to our channel Edu and Tips. Myself Gulab Thombre, and today we are going to start the new topic from the chapter Biology Classification Kingdom Monera. ओके बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की सगळं म्हणजे क्लासिफिकेशन अरिस्टॉटलनं वगैरे कसं केलं, परत त्यानंतर लिनियसनं टू किंगडम क्लासिफिकेशन वगैरे दिलं, परत त्याचे ड्रॉबॅक्स वगैरे इझी होतं समजायला. परत हा चार्ट पण आपण बघितला होता. आर.एच. व्हिटागरचं 5 किंगडम क्लासिफिकेशनसुद्धा आपण बघितलं होतं. ओके, त्यानंतर आपण आलो होतो किंगडम मोनेरापर्यंत. ओके, आता किंगडम मोनेराबद्दल आपण बघणार आहोत. ओके, किंगडम मोनेराबद्दल बघायचं झालं तर काय बघा, बॅक्टेरिया म्हणजे किंगडम मोनेरा जे आहेत ना, बॅक्टेरिया आर द सोल बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनेरा. म्हणजे आपण जर सपोज एखादी मुठभर म्हणजे माती वगैरे घेतली ना, तर त्या मातीमध्ये थाउजंड्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स बॅक्टेरिया आपल्याला सापडतात. ओके, म्हणजे त्यांचं जर म्हणजे सपोज आपण त्यांचं हॅबिटॅट वगैरे बघायचं म्हटलं, म्हणजे ते बॅक्टेरिया वगैरे कुठं राहतात वगैरे जर बघायचं म्हटलं, तर ते अशा ठिकाणी राहतात ना जिथं आपण म्हणजे सर्वाईव्ह देखील म्हणजे बाकी कोण सर्वाईव्ह देखील करू शकत नाही. जसं बघा, हॉट स्प्रिंग्स, डेझर्ट, स्नो, डीप ओशियन्स, व्हेरी फ्यू अदर लाईफ फॉर्म्स कॅन सर्वाईव्ह. म्हणजे बाकीच्या जिथं सर्वाईव्ह देखील करू शकत नाही अशा ठिकाणी ते राहतात. म्हणजे एकदम एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये राहतात. ओके, आता बॅक्टेरिया जे आहे ना, चार ग्रुपमध्ये कॅटेगराईज झालं आहे. ओके, 4 ग्रुपमध्ये कॅटेगराईज झालेलं आहे. ओके, स्फेरिकल कॉकस. ओके, स्फेरिकल कॉकस, परत रॉड शेप्ड बॅसिलस आणि त्यानंतर आणखी कॉमा शेप्ड फिब्रियम आणि त्यानंतर स्पायरल स्पिरुलम. ओके, स्पायरल स्पिरुलम असं 4 ह्याच्यामध्ये म्हणजे ग्रुपमध्ये हे झालेलं आहे. जस्ट लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस विचारू शकते. इथं शेप देखील कॉकायचा, परत बेसिल आहे आणि स्पिरिलाचा शेप दिलेला आहे, परत व्हिब्रिओ म्हणजे कॉमा शेप्ट वगैरे हे शेप देखील दिलेले आहेत. ओके, जरा बघा बॅक्टेरिया जे स्ट्रक्चर असतं ना, स्ट्रक्चर एकदम सिम्पल असतं पण त्यांचं बिहेवियर जे असतं ना, बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स असणार. ओके, बॅक्टेरिया स्ट्रक्चर इज व्हेरी सिम्पल पण बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स असणार. ओके, म्हणजे बाकीचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे असतात ना, त्यांच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं आपण तर त्यांचं स्ट्रक्चर सिम्पल असणार, नो प्रॉब्लेम, परंतु बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स. स्ट्रक्चर सिम्पल, ओके सिम्पल, परंतु बिहेवियर जे आहे ना कॉम्प्लेक्स. ओके, बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स असणार. ओके, बॅक्टेरिया एकदम सगळ्यात मोस्ट एक्सटेन्सिव्ह डायव्हर्सिटी शो करणार. म्हणजे ते अशा ठिकाणी राहू शकतात ना जिथं बाकी काही सर्वाईव्ह करतात, त्यामुळे मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी शो करते. ओके, मग आता तुम्ही विचारणार की ते हेट्रोट्रॉपिक असतात ते ऑटोट्रॉपिक, त्यातले खूप कमी हे व्हेरी लेस म्हणजे सम जे आहेत ना ऑटोट्रॉपिक आहेत. ओके, बाकीचे जे आहेत ते आता बाकीचे हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे मोस्टली हेट्रोट्रॉपिक आहेत. हेट्रोट्रॉपिकमध्ये पण काही जे अदर ऑर्गॅनिझम म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतं, तर काय डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती पण डिपेंड असतात. ओके, आता ह्या ऑटोट्रॉपिक जे असतात ना, ऑटोट्रॉपिकमध्ये पण फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक और केमोसिंथेटिक, म्हणजे फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक और केमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतात. ओके, म्हणजे काहीच खूप कमी हे ऑटोट्रॉपिक असतात आणि बाकी जे उरलेले जे आहेत ना मेजॉरिटी जे असतात ना दॅट इज द हेट्रोट्रॉपिक असतात. ओके, काय बघितलं आतापर्यंत किंगडम मोनेरा जे बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनेरा. आणि एखादी सपोज जर आपण मुठभर माती वगैरे जर घेतली तर त्यात थाउजंड्स ऑफ बॅक्टेरिया असतात. ओके, आणि त्यात जर आपण काय म्हणतात त्या अशा ठिकाणी म्हणजे ते सर्वाईव्ह म्हणजे हॅबिटॅटचे वगैरे जर आपण बघायचं झालं तर ते अशा ठिकाणी सर्वाईव्ह करू शकतात जिथं बाकीचे म्हणजे कोणतेच ऑर्गॅनिझम सर्वाईव्ह देखील करू शकत नाहीत. ओके, आणि त्यांचं 4 किंगडम ह्याच्यामध्ये काय म्हणतात 4 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. दॅट इज द स्फेरिकल कॉकस,
रॉड शेप्ड बेसिलस, कॉमा शेप्ड व्हायब्रियम आणि स्पायरल स्पिरुलम. ओके, अशा 4 ग्रुपमध्ये कॅटेगराईज केलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर एकदम सिम्पल आहे, परंतु त्यांचं बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स. म्हणजे बाकीच्या मायक्रो ऑर्गॅनिझम जर कम्पेअर केलं तर स्ट्रक्चर एकदम सिम्पल असणार, परंतु बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स असणार. ओके, बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स असणार म्हणजे एकदम मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी शो करतात. ओके, आणि यांचं जर ह्यातले खूप कमी ऑटोट्रॉपिक असतात, मेजॉरिटी जे असतात ते हेटेरोट्रॉपिक, आणि ह्यातले पण ऑटोट्रॉपिक जे असतात त्यातले फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतात. ओके, हे झालं ह्याच्याबद्दल. आता ह्यात 2 टाईपचे आहेत, एक आर्किबॅक्टेरिया आणि एक युबॅक्टेरिया. ओके, आर्किबॅक्टेरिया हे आर्किबॅक्टेरिया काय म्हणते, आर्किबॅक्टेरिया जे असतात ना, ह्यातल्या बॅक्टेरियामधले पण एकदम म्हणजे अशा एकदम एकदम हॉट स्प्रिंग म्हणजे असे एकदम वर्स्ट कंडिशनमध्ये राहणार अशा ह्या आर्किबॅक्टेरिया. म्हणजे यांचं वेगळ्याच डिझाईन झालेलं असतं. तिथं आपण बघूया. आर्किबॅक्टेरिया, दिस बॅक्टेरिया आर स्पेशल सिन्स दे लिव्ह इन सम ऑफ द मोस्ट हार्श हॅबिटॅट सच ॲज एक्स्ट्रीम साल्टी एरियाज, हॅलोफाइल. हे लक्षात ठेवा, साल्टी एरियाज म्हणजे एकदम हार्श हॅबिटॅटमध्ये राहतात. कुठं? एकदम हार्श हॅबिटॅट. ओके, हार्श हॅबिटॅटमध्ये कसं साल्टी एरियाजला काय म्हणतात, हे इम्पॉर्टंट आहे, हे विचारू शकतात नीटमध्ये. हॅलोफाइल्स, PHILES, हॅलोफाइल्स. ओके, हॉट स्प्रिंग्सला काय थर्मो ॲसिडोफाइल्स, ओके, थर्मो ॲसिडोफाइल्स. आणि मार्शी एरियाज म्हणजे मेथॅनोजेन्सला काय मेथॅनोजेन्स. ओके, आर्किबॅक्टेरिया एवढ्या वर्स्ट कंडिशनमध्ये कसं काय सर्वाईव्ह करू शकतात, तर आर्किबॅक्टेरिया इथं रिझन दिलं बघा. आर्किबॅक्टेरिया डिफर फ्रॉम अदर बॅक्टेरिया इन हॅव्हिंग डिफरंट सेल वॉल स्ट्रक्चर. बघू शकताय, म्हणजे त्यांचं सेल वॉल स्ट्रक्चरच असं डिझाईन झालं आहे ना की म्हणजे एकदम वर्स्ट कंडिशनमध्ये ते हार्श हॅबिटॅटमध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. ओके, दिस फीचर इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर सर्वायवल इन एक्स्ट्रीम कंडिशन्स. ओके, आणि आणखी मिथॅनोजेन्स आर प्रेझेंट इन द गट ऑफ सेव्हरल रुमिनंट ॲनिमल्स. म्हणजे रुमिनंट ॲनिमल्स म्हणजे आपले गाई, म्हैस वगैरे जे काऊज अँड बफेलो जे असतात ना, यांच्या गटमध्ये प्रेझेंट असतात. अँड दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिथेन बायोगॅस. म्हणजे हा इम्पॉर्टंट आहे, दिस इज इम्पॉर्टंट. मिथेन ही लाईनच पूर्ण इम्पॉर्टंट आहे. कुठं प्रेझेंट असतात? गट ऑफ रुमिनंट ॲनिमल्स आणि मिथेन, प्रोडक्शन ऑफ मिथेनमध्ये इम्पॉर्टंट. डंग ऑफ दीज ॲनिमल्स. ओके, दॅट्स ऑल. ओके, काय वेळेला आर्किबॅक्टेरियाबद्दल आपण आर्किबॅक्टेरिया एकदम म्हणजे बॅक्टेरिया स्पेशल बॅक्टेरिया कोणता आहे? आर्किबॅक्टेरिया. आणि हे जे असतात ना एकदम हार्श हॅबिटॅटमध्ये प्रेझेंट असतात, जसे की साल्टी एरियाजमध्ये हॅलोफाइल, परत हॉट स्प्रिंगमध्ये थर्मो ॲसिडोफाइल्स, आणि मार्शी एरियाज म्हणजे मेथॅनोजेन्स प्रेझेंट असतात. आणि मेथॅनोजेन्स कुठं प्रेझेंट असतात? दॅट इज द गट ऑफ रुमिनंट ॲनिमल, जसं की काऊ अँड बफेलो यांच्या डंगमध्ये प्रेझेंट असतात. आणि कशासाठी वापरतात? प्रोडक्शन ऑफ मिथेन बायोगॅस. आणि ह्याचं सेल वॉल स्ट्रक्चर जे असतं ना डिफरंट असते. ओके, आणि त्यामुळे ते हार्श हॅबिटॅटमध्ये सर्वाईव्ह करू शकते. ओके, नाव वी आर मुव्हिंग फॉरवर्ड, दॅट इज द युबॅक्टेरिया. ओके, युबॅक्टेरिया. ओके, युबॅक्टेरियामध्ये काय म्हणते बघा, there are thousands of eubacteria or true bacteria. Eubacteria is another one name is true bacteria. Okay, ट्रू बॅक्टेरिया. युबॅक्टेरियाला आणखी एक नाव म्हणजे विचारू शकतात नीटमध्ये की युबॅक्टेरियाचं आणखी एक नाव काय, तर ट्रू बॅक्टेरिया सुद्धा म्हणतात त्याला. ओके, ते आर कॅरेक्टराइज बाय प्रेझेन्स ऑफ रिजिड सेल वॉल. म्हणजे रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते. काय प्रेझेंट असते? रिजिड
सेल वॉल. ओके, इफ मोटाईल म्हणजे मोटाईल जर असेल ना देन फ्लॅजेलम प्रेझेंट. फ्लॅजेलम इज प्रेझेंट. ओके, म्हणजे जर मोटाईल असेल तर फ्लॅजेलम प्रेझेंट असतं. ओके, आता हे जे आहे ना, वेट जस्ट ओके, यू बॅक्टेरिया जे आहे ना एक तर ऑटोट्रॉपिक असते, UBACT. यू बॅक्टेरिया जे आहे ना ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक असं दोन टाईप्स असतात. ऑटोट्रॉपिकमध्ये काय येतं आहे, एकतर सायनोबॅक्टेरिया आणि दुसरं म्हणजे किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ह्यालाच फोटोसिंथेटिक, हा जो असतो ना फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतो आणि एक किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतो. ओके, किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक असतो आणि हा फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया इज द सायनोबॅक्टेरिया. ओके, फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. आता आपण सायनोबॅक्टेरियाबद्दल बघूया. सायनोबॅक्टेरिया ऑल्सो रेफर्ड ॲज BGA. सायनोबॅक्टेरिया काय म्हणतात, BGA. ओके, BGA असं म्हणतात. ब्लू ग्रीन अल्गी हॅव्हिंग क्लोरोफिल ए. काय असतं, क्लोरोफिल ए इज प्रेझेंट. क्लोरोफिल ए प्रेझेंट असते. ओके, आणि आता बघितलं फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. द सायनोबॅक्टेरिया युनिसेल्युलर असते. एकतर म्हणजे युनिसेल्युलर प्लस कॉलनियल ऑर फिलामेंटस, म्हणजे एकतर कॉलनियल असणार किंवा फिलामेंटस असणार. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रेश वॉटर असणार किंवा मराईन. फ्रेश वॉटर किंवा मराईन किंवा टेरेस्ट्रियल पण असू शकते. फ्रेश वॉटर, मराईन किंवा टेरेस्ट्रियल पण असू शकतं. ओके, द कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. म्हणजे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की कॉलनीज कशाने सराउंड झाले असतात, सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. ओके, जिलॅटिनस शीटनं सराउंडेड झालेले असतात. ओके, हेच झालं आता शीट. दे ऑफन फॉर्म्स ब्लूम्स इन द पोल्युटेड वॉटर बॉडीज. काय फॉर्म करतात, ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. पोल्युटेड वॉटर बॉडीजमध्ये हे फॉर्म करतात. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर आपण बघूया ह्यातलंच किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. ओके, किमोसिंथेटिक बॅक्टेरिया ऑक्सिडाइज व्हॅरियस इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस. ऑक्सिडाइज कशाला करते, व्हॅरियस इनऑर्गॅनिक सबस्टान्सेस. म्हणजे ऑक्सिडाइज कशाला करते, ऑक्सिडाइज कशाला, नायट्राइट्स अँड अमोनिया. नायट्राइट्स अँड अमोनियाला ऑक्सिडाइज करते. अँड ह्याच्यापासून जी एनर्जी रिलीज होते ती काय करते, ATP प्रोडक्शनसाठी एनर्जी वापरते. म्हणजे ATP प्रोडक्शनसाठी यूज एनर्जी कशासाठी, फॉर ATP प्रोडक्शन. ओके, यूज एनर्जी फॉर ATP प्रोडक्शन अँड यूज द रिलीज्ड एनर्जी फॉर ATP प्रोडक्शन. दे प्ले ग्रेट रोल. रिसायकलिंग कशाचं रिसायकलिंग करते, रिसायकलिंग न्यूट्रिएंट्स लाईक नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड सल्फर. ओके, नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न अँड सल्फर. ओके, आतापर्यंत काय काय बघितलं आपण, एक मिनटं हे बघूया. काय काय होतं, यू बॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया असं म्हणतात. यू बॅक्टेरियाला आणखी एक नाव काय, ट्रू बॅक्टेरिया असं म्हणतात. हे जे आहेत ना ती ह्याच्यामध्ये हे प्रेझेंट असते. एकच मिनिट. यू बॅक्टेरियाला आणखी काय म्हणतात, ट्रू बॅक्टेरिया. ह्याजवळ रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते आणि मोटाईल जर असेल देन फ्लॅजेलम इज
प्रेझेंट. ओके, यू बॅक्टेरिया जे आहेत ना एकतर ॲटोट्रॉपिक असू शकते किंवा हेटरोट्रॉपिक असू शकते. ओके, मग ऑटोट्रॉपिकमध्ये कसं असतं फोटोसिंथेटिक किंवा किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. ओके, मग फोटोसिंथेटिक असेल देन इट इज कॉल्ड ॲज सायनोबॅक्टेरिया. ओके, सायनोबॅक्टेरिया. आता सायनोबॅक्टेरियाबद्दल आपण डिटेलमध्ये बघूया. सायनोबॅक्टेरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लू ग्रीन अल्गी. त्याच्याजवळ काय असते प्रेझेंट, क्लोरोफिल ए प्रेझेंट असते. ओके, हे युनिसेल्युलर असते, कॉलनियल फिलामेंटस पण असू शकते. आणि हे आणखी म्हटलं तर कॉलनियल फिलामेंट असू शकते किंवा फ्रेश वॉटर, मराईन वॉटर किंवा टेरेस्ट्रियल अल्गी पण असू शकते. ओके, आणि हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट, म्हणजे जिलॅटिनस शीटनं सराउंड झालेलं असते. ओके, आणि फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. ब्लूम्स फॉर्म करते. कोण फॉर्म करते? यू बॅक्टेरियामध्ये सायनोबॅक्टेरिया. हे झालं फोटोसिंथेटिकचं. आता केमोसिंथेटिक काय करते? ऑक्सिडाईज. कशाला ऑक्सिडाईज करते? नायट्राइट्स आणि अमोनियाला ऑक्सिडाईज करते. आणि ह्याच्यातनं जी एनर्जी रिलीज होती ना, ती एनर्जी आहे ती ATP प्रोडक्शनसाठी एनर्जी वापरते. ओके, आणि ह्यामध्ये कोणत्या न्यूट्रियंट्सचं रिसायकलिंग होतं आहे? नायट्रोजन, फॉस्फरस, आयर्न आणि सल्फर या न्यूट्रियंट्सचं म्हणजे रिसायकलिंग होते. ओके, now we are moving towards the heterotrophic bacteria. ओके, डोंट वरी. आपण आणखी एकदा म्हणजे आतापर्यंत जेवढं काय आपण झाले ना तेवढं आणखी एकदा रिवाईज करूया शेवटी, म्हणजे तुम्हाला एकदम मेमरीमध्ये फिट करून देईल. जस्ट तुम्ही फक्त प्रॉपर लक्ष द्या. तुम्ही इथून बाहेर पडताना तुम्हाला हा चॅप्टर पूर्ण पाठ झालेला असेल, आय गॅरंटी. ओके, नाव हेटेरो हँडरायटिंग थोडंसं घाण आहे. बॅक्टेरिया, हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया. ओके, हेटेरोट्रॉपिक हे जे असतात ना म्हणजे एकदम मोस्ट अबॅन्डंट हे मोस्ट अबॅन्डंट आणि मोस्टली डिकम्पोजर्स असतात. इम्पॉर्टंट डिकम्पोजर्स. ओके, काय असतात? डिकम्पोजर्स. म्हणजे आपल्याला जे असतात ना म्हणजे आपल्याला फायद्याचे पण असतात आणि प्लस आपल्याला म्हणजे काही रोगसुद्धा हे करू शकतो. फायदा म्हणजे आपलं इथं बघा, दे आर हेल्पफुल इन मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क, म्हणजे मिल्कचं कन्व्हर्जन कर्डमध्ये करतात. ओके, मिल्कचं कन्व्हर्जन कर्डमध्ये करतात. परत अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. अँटीबॉडीज प्रोडक्शन. त्यानंतर आणखी फिक्सिंग नायट्रोजन इन लेग्युम, म्हणजे नायट्रोजन फिक्सिंगसुद्धा करतात. नायट्रोजनसुद्धा फिक्सिंग करतात. ओके, आता आपण एवढं नायट्रोजन फिक्सिंग इन लेग्युम रूट्स. ओके, एवढं आपल्याला काय वाटणार? कसलं भारी, म्हणजे हा काय म्हणतात हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया तर लयच बाहेर आहे. एक डिकम्पोजर्स पण आहे, प्लस आपल्याला एकदम म्हणजे सगळं देईल. पण हा काय म्हणतोय, लगेच माझ्याकडे अट्रॅक्ट होऊ नका, थोडंसं थांबा. टेक केअर म्हणजे काय म्हणतोय? टेक केअर. टायफॉइड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्सर. टायफॉइड म्हणजे हा हे पण प्रोड्यूस करतोय, काय म्हणतात डिसीजेससुद्धा प्रोड्यूस करतोय. म्हणजे सम पॅथोजन्स कॉझिंग डॅमेजेस टू ह्युमन बिंग्स, क्रॉप्स, ॲनिमल्स अँड पेट्स, म्हणजे हा डिसीजसुद्धा प्रोड्यूस करतोय. टायफॉइड, CHOLE, कॉलरा, टायफॉइड, कॉलरा, टेटॅनस, आणि सिट्रस कॅन्कर, CITRUSCANKER. ओके, सिट्रस कॅन्कर. मग अगोदर तर आपल्याला म्हणजे सगळे एकदम फायदे असतं ते, मग आपण लगेच त्याच्याकडे जायला बघतो. मग तो काय म्हणतो, थांबा. टेक केअर. टायफॉइड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्कर. ओके, आणि हे म्हणजे वेल नॉन डिसीजेस. ओके,
बॅक्टेरिया. आता हे झालं ह्याचं. बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन कसं होतं? बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन जे आहेत ना, रिप्रोडक्शन मेनली जे होतं ना, मेनली आहे ते बाय फिजन थ्रू होतं. ओके, मेनली आहे ते फिजन थ्रू होतं. परंतु काय अनफेवरेबल कंडिशन वगैरे आल्या, अनफेवरेबल कंडिशनमध्ये आहे ते रिप्रोड्यूस बाय स्पोर्स, स्पोर्स. ओके, स्पोर्स थ्रू पण रिप्रोड्यूस करते. ते ऑल्सो रिप्रोड्यूस सेक्शुअल रिप्रोडक्शन जर म्हटलं ह्याचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं ना, सेक्शुअल रिप्रोडक्शन बाय अडॅप्टिंग प्रिमिटिव्ह टाईप ऑफ DNA फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनादर बॅक्टेरियम. ओके, दॅट्स ऑल. आता लास्ट पॉईंट इज द मायकोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्माबद्दल थोडंसं बघूया. वेट, मायकोप्लाझ्मा. ओके, मायकोप्लाझ्मा आर ऑर्गॅनिझम्स दॅट कम्प्लिटली लॅक सेल वॉल. म्हणजे सेल वॉलच नसते ह्याच्याकडं. म्हणजे मायकोप्लाझ्माकडे सेल वॉल नसतेच. दे आर द सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल्स म्हणून, म्हणजे सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आत्तापर्यंत, सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल. ओके, आणि मायकोप्लाझ्मा पॅथोजेनिक, म्हणजे पॅथोजेनिक असते ती. पॅथोजेनिक म्हणजे मोस्टली जे असतात ना ह्यातले पॅथोजेनिक असतात. ओके, पॅथोजेनिक. ओके, पॅथोजेनिक इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. ओके, नाव वी विल रिवाइज वन्स अगेन. ओके, काय बघितलं आतापर्यंत? ओके, हे जाऊ द्या सगळं. आपण एक नवीन पेज घेऊया, नवीन पेजवरती रिवाइज करूया सगळं आत्तापर्यंत झालेलं. म्हणजे तुम्हाला पण एकदम असं भारी फिलिंग येईल, एकदम सगळं असं समजलं सर. कुठून आलेलं आपण? इथून आलेलं, किंगडम मोनॅरापासून. ओके, जस्ट वेट. ओके, किंगडम मोनॅराज आपण काय सांगितलेलं पहिल्यांदा? बॅक्टेरिया आर द सोल मेंबर्स ऑफ द किंगडम मोनॅरा. ओके, काही आपण जर एक मूठभर म्हणजे काय म्हणतात, सपोज मूठभर जर आपण हे वगैरे घेतली, काय म्हणतात, मूठभर जर आपण सॉईल घेतली तर त्यात आपल्याला 100,000 ऑफ बॅक्टेरिया आपल्याला भेटतात. ओके, बरोबर. त्यानंतर एकदम हार्श कंडिशनमध्ये राहतात. ओके, हार्श कंडिशन म्हणजे जसं की हॉट स्प्रिंग्स, डेझर्ट, स्नो, डीप ओशियन्स वगैरे अशा ठिकाणी राहतात. परत हे जे 4 टाईप केलेलं आपण, स्पेरिकल कॉकस, रॉड शेप्ड बॅसिलस, कॉमा शेप्ड फेब्रियम आणि स्पायरल स्पिरुलम, असे आपण 4 टाईप केलेले. बरोबर आहे. किती टाईप केलेले? 4 टाईपमध्ये केलेले. ओके, हे झालं. त्यानंतर मग ह्याचं काय, व्हेरी सिम्पल स्ट्रक्चर कसं होतं? स्ट्रक्चर सिम्पल, एकदम सिम्पल. परंतु ह्याचं बिहेवियर कसं होतं? एकदम कॉम्प्लेक्स, एकदम असं बिहेवियर एकदम कॉम्प्लेक्स होतं. ओके, त्यानंतर मोस्ट एक्सटेन्सिव्ह मेटाबॉलिक डायव्हर्सिटी शो करतं. परत हे आहे ते म्हणजे खूप कमी जे असतात ना ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिकमध्ये कसं एकतर फोटोसिंथेटिक किंवा नॉन फोटोसिंथेटिक, आणि हेट्रोट्रॉपिक जे असतात ना, म्हणजे एकतर डेड ऑर्गॅनिकवरती असणार किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असणार. ओके, दॅट इज द हेट्रोट्रॉपिक. हे मेजॉरिटी असतं, हे खूप कमी प्रमाणात असतात. ओके, हे आपलं डन झालेलं. त्यानंतर आपण कशात आलेलो? आर्किबॅक्टेरियामध्ये आलेलो. ओके, आर्किबॅक्टेरिया पहिल्यापासूनच एकदम स्पेशल आहे. कशामुळं? यांचं डिफरंट सेल वॉल. आर्किबॅक्टेरिया डिफरंट सेल वॉल कशी असते? डिफरंट असते. सेल वॉल एकदम डिफरंट असते. त्यामुळे हे कुठं प्रेझेंट असतात? साल्टी एरियाजला काय म्हणलेलं आपण? हॅलोफाइल्स. परत हॉट स्प्रिंग्सला काय म्हणलेलं? थर्मोॲसिडोफाइल्स. आणि मार्शी एरियाजला काय म्हणलेलं? मेथॅनोजन्स कुठे प्रेझेंट असतात? काऊ आणि बफेलोज म्हणजे रुमिनंट ॲनिमल्सच्या गटमध्ये प्रेझेंट असतात. ओके, गटमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे कशासाठी? प्रोडक्शन ऑफ मिथेन, बायोगॅस. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर बॅक्टेरिया आपण कशामध्ये डिवाईड केलेलं? बॅक्टेरिया आपण ऑल्सो कॉल्ड एज ट्रू बॅक्टेरिया सुद्धा म्हणतात. आणि हे जवळ
ट्रू बॅक्टेरियासुद्धा म्हणतात. आणि रिजिड सेल वॉल प्रेझेंट असते आणि जर मोटाईल असेल देन त्याजवळ फ्लॅजेलम इज प्रेझेंट. ओके, फ्लॅजेलम प्रेझेंट असतात, दॅट्स ऑल. त्यानंतर काय म्हटलं, ह्याचं 3 ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं आपण. कशामध्ये? 3 ह्याच्यामध्ये डिवाईड केलेलं, सॉरी 2 ह्याच्यामध्ये. एक तर ऑटोट्रॉपिक आणि दुसरं हेटरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकचं काय होतं, एक तर फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक आणि किमोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक. किमोसिंथेटिक आणि इकडे काय ते हेटरोट्रॉपिक. हेटरोट्रॉपिकचं बघूया आपण. हेटरोट्रॉपिकचं बघूया आपण नंतर. फोटोसिंथेटिकचं काय होतं, सायनो बॅक्टेरिया. आणि ह्याचं काय होतं, केमोसिंथेटिक. हे काय करतं आहे, ऑक्सिडेशन, नायट्रेट्स आणि अमोनियाचं ऑक्सिडेशन करतो. म्हणजे ऑक्सिडाईज करून जी एनर्जी रिलीज होते ती आहे ती ATP प्रोडक्शनसाठी एनर्जी वापरत होतं, बरोबर आहे. आणि यात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, आयर्न ह्या सगळ्यांचं या न्यूट्रियंट्सचं रिसायकलिंग होतं. तर ह्यात काय होतं, तर ह्यात सायनोबॅक्टेरियाचं काय होतं, ह्याला अल्सो कॉल्ड ॲज ब्लू ग्रीन अल्गी, म्हणजे BGA सुद्धा म्हणतो. आणि हे ते युनिसेल्युलर कॉलनीमध्ये किंवा फिलामेंटस किंवा फ्रेश वॉटर किंवा मरायन किंवा टेरेस्ट्रियल अशा ठिकाणी राहत होतं. आणि हे काय जिलॅटिनस शीट फॉर्म करत होतं. जिलॅटिनस शीट. द कॉलनीज आर जनरली सराउंडेड बाय जिलॅटिनस शीट. ओके, अँड ऑफन फॉर्म्स ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. म्हणजे पोल्युटेड वॉटर बॉडीजमध्ये काय फॉर्म करत होतं, ब्लूम्स फॉर्म करत होतं हे. ओके, ब्लूम्स इन पोल्युटेड वॉटर बॉडीज. ओके, आता हे झालं ह्याचं. आता इथं आणखी हा एक पॉईंट राहिला, सॉरी, सम ऑफ द हेट्रोसिस्ट. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट राहिला आपला. सम ऑफ these organisms can fix atmospheric nitrogen in specialized cells called heterocyst, nostoc and anabaena. nostoc आणि anabaena. हेट्रोसिस्ट हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. nostoc आणि anabaena, हेट्रोसिस्ट. ओके, केमोसिंथेसिस म्हणून बघितलं आपण. आता हेट्रोट्रॉपिक आपल्याला काय म्हणतं, हेट्रोट्रॉपिक एक डिकम्पोजर्स वगैरे असतात, अबॅन्डंट असतात. आणि ते आपल्याला म्हणजे दुधापासून दही बनवून देतं आहे. परत अँटीबॉडीज प्रोडक्शन, परत फिक्सिंग नायट्रोजन इन लेग्युम वगैरे, म्हणजे आपल्याला सगळे असे फायदे वगैरे दाखवते. मग आपण काय करतो, आपल्याला फायदा दिसला की आपल्याला सवय आहे लगे पळत जायची त्याजवळ पळत गेलो. ते काय म्हणते, टेक केअर, थांबा म्हणते. पहिल्यांदा काय म्हणते, टायफॉइड, कॉलरा, टेटनस, सिट्रस कॅन्कर. ओके, म्हणजे हे डिसिजेस आहे. त्यानंतर काय म्हणतं आहे, हे रिप्रोडक्शन आहे ते फिजन रिप्रोडक्शन होतं आहे. आणि त्यानंतर अनफेवरेबल कंडिशन असेल त्यानं स्पोर्स थ्रू रिप्रोडक्शन होतं आहे. आणि जेव्हा त्याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन जर म्हटलं तर DNA ट्रान्सफर फ्रॉम वन बॅक्टेरियम टू अनदर बॅक्टेरियम, दॅट्स ऑल. त्यानंतर मायकोप्लाझमबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे की कम्प्लिटली लॅक सेल वॉल आणि सगळ्यात म्हणजे काय म्हणतात, सगळ्यात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे. ओके, थँक्यू. आय होप यू गॉट द लेक्चर, नॉट लेक्चर, वेट. Thank you so much. Thank you. Okay, hope you got the lecture. आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये किंगडम प्रोटिस्टा बघूया. आतापर्यंत लिव्हिंग वर्ल्ड कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर किंगडम म्हणजे अगोदर इंट्रोडक्शन पार्ट देखील कंप्लीट झाला. त्यानंतर किंगडम मोनेरा पण कंप्लीट झाला आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत ते किंगडम प्रोटिस्टाकडं. असंच अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच. बाय.